Well, a good evening to everybody. At the outset, let me congratulate all the doctors who literally worked, or rather burned the midnight oil to save patients. A big round of applause for all those heroes, I would say. And secondly, my sincere and heartfelt condolences for those doctors who lost their lives. The second wave, I think we lost almost 766 doctors, and that's a big number. आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर लोक कसं काम करतात, मला असं वाटतं की 750 हा ऍक्च्युअल आकडा आपल्याकडे आलेला आहे. परंतु मे बी छोट्या छोट्या गावांमध्ये पण असं काही झालं असेल तर फार मोठं नुकसान आपल्या देशाचं झालं असं मला वाटतं. आपण म्हणतो ना की दिस इज अ पॅन्डेमिक, बट इफ यू आस्क अ जर्नलिस्ट लाईक मी, आय वुड से इट वॉज अ वॉर. युद्ध होतं हे, आणि ते युद्ध चालू आहे अजून. आणि युद्ध कोणी पुकारलं, कसं पुकारलं, त्याबद्दल अजून लोक काही नीट कॉन्फिडेंटली सांगत नसले तरी आपल्याला साधारणपणे अंदाज आलेला आहे की आपले शेजारी, सख्खे शेजारी ह्यांचा हात ह्यात होता, हे आपल्याला आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे. But just to give an example, like how our neighbors behave and how some doctor from our country had behaved exactly 60 years back, 60 or maybe I think 80 years back. I'm taking you back to 1942 when there was a Chinese revolution. Mao was the chief of the country, and he was heading the revolution. And that revolution led to lot of massacre, casualties, everything. And there was one person from our country, Dr. Dwarkanath Kotnis, who went to China and saved many lives. मला आज त्यांची आठवण येते. Dr. Kotnis की अमर कहानी. If some doctors, many doctors are here, this is an inspirational picture. You can see this movie anytime. परंतु डॉक्टर कसा असतो, मला असं वाटतं आज केळकर साहेब, मागावकर साहेब, तुम्ही जे आता बोललात त्याच्यावरनं मला एक लक्षात आलं की इथे अनेक डॉक्टर कोटनीस जिवंत आहेत and they are doing the same work. When Dr. Kotnis died at the age of 32, mind you, ते फक्त 32 वर्षाचे होते, आणि he died on 9th December 1942. तेव्हा माओने जी रिॲक्शन दिली, इन दिस योलॉजी म्हणतो आपण त्याला, शोकसंदेश, त्या शोकसंदेशात त्यांनी असं म्हटलं होतं की द आर्मी हॅज लॉस्ट अ आर्म, एक हात गळून पडला आहे. एक डॉक्टर गेल्यावर ही रिॲक्शन येते, तो पण इंडियातला डॉक्टर. कोण बोलतो? चायना मधला माओ म्हणतो दॅट आर्मी हॅज लॉस्ट वन आर्म and the country, the nation has lost a friend. मला असं वाटतं की याच्यात काय पाहिजे. डॉक्टर लोकांनी इतकं जबरदस्त काम केलेलं आहे, अँड आय थिंक वी आर आउटशूट्स. आपण जी जनरेशन आहे, जे 80 इयर्सच्या पूर्वी झालं, दोज प्रिन्सिपल्स वी आर स्ट्रिक्टली फॉलोइंग टुडे. वॉट एव्हर संस्कार्स वर गिवन डायरेक्टली, इनडायरेक्टली बाय आवर प्रेडिसेसर्स, ऑल द डॉक्टर्स हु हॅव डन tremendous service. एकाला तर आपण भारतरत्न दिलं. टुडे वी आर सेलिब्रेटिंग द डे इन हिज मेमरी. सो डॉक्टर्स विल ऑलवेज गेट द रिस्पेक्ट ऑफ द सोसायटी, अँड दे शुड गेट दॅट रिस्पेक्ट. दे आर नेक्स्ट टू गॉड. असं कोणीतरी म्हटलंय, आय थिंक somebody has written that medicines can cure a disease, but doctors cure a patient. काय असतं हे? What does this say? परंतु मला असं वाटतं की हे सगळं एकीकडे चालू असताना या पॅन्डेमिकनी आपल्या सर्वांना एक लेसन दिलेलं आहे. मी फक्त डॉक्टरांबद्दल बोलत नाही. आज मी मीडियामधला आहे, मी संपादक आहे, मी पेपर चालवतो. आम्हाला पण काहीतरी एक शिकवलेलं आहे या पॅन्डेमिकनी. इंडस्ट्रीज लोकांना शिकवलं असेल, NGOsना शिकवलं असेल, यू नेम अ सेक्टर, एव्हरीबडी was taught a lesson, is being taught a lesson by this pandemic, and I think we should take everything that is being taught by this pandemic, because असा शिक्षक 100 वर्षातनं एकदाच येतो.
It's an opportunity. I will not say that it would be a boon in disguise. Who will say boon in disguise when many people have lost their lives? We can't say that. परंतु त्याची किंमत जी आहे, when they have taken so many of our dear ones from away from us, snatched us, I would say, तेव्हा we have to see to it that जेवढी माणसं ह्या रोगामुळे दगावली, त्या प्रत्येक माणसाचं जे आयुष्य होतं, जीवन होतं, ते वाया जाणार नाही ह्याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. Each life counts, and that is what exactly your hospital has been doing. If you go and see the records, I think you may have saved thousands of lives in last 1.5 years, which is very important. ही जर फॅसिलिटी नसती तर मला असं वाटतं की आज मे बी ठाण्याचा जो फिगर आहे कॅज्युअलिटी हा खूपच वाढला असता, परंतु तो आपण कंट्रोलमध्ये ठेवला. And I would congratulate the entire team, starting from Mr. Kelkar, who is the DMC, to run this kind of facility. He was not at all experienced to run this kind of facility. Malgaonkar, ठीक आहे, you are all from the medical background, so you know what emergencies are. But एक परफेक्ट म्हणतो ना आपण ट्युनिंग, वेल लुब्रिकेटेड सिस्टीम जर कुठे निर्माण झाली असेल तर त्याचं एक्झाम्पल हे कोविड हॉस्पिटल ठाणे, अँड दिस इज गोइंग टू बी एन एक्झाम्पल फॉर द एंटायर कंट्री. And if at all it becomes an example for the entire country, then your contribution to it is very important, and that is the reason why we are all here to celebrate that moment. आपल्याला ठीक आहे, I know that mistakes happen from everybody. When माळगावकर साहेब आणि केळकर साहेब माझ्या ऑफिसला आले, I told them that don't expect me की मी फार छान गोड बोलीन. मी काय वेळेला पत्रकार म्हणून सुद्धा आय टेक द लिबर्टीज, बट लेट मी टेल यू विथ ड्यू रिस्पेक्ट अँड ड्यू कन्सर्न फॉर द सोसायटी की ह्याच्या पुढे आपल्याला जर अशा प्रकारचे होऊ नयेत, सगळेजण आपण तीच प्रार्थना करतोय, तिसरी लाट होऊ नये असं आमचं म्हणणं. आता मी सकाळ संध्याकाळ डॉक्टर कुलकर्णीशी बोलत असतो, कारण ते लहान मुलांचे डॉक्टर आहेत, लहान मुलांवर परिणाम होणार आहे म्हणून मग आम्ही ह्यांनाच पकडतो. कधी पण पकडू शकतो मी, कारण माझा खूप क्लोज फ्रेंड आहे तो. परंतु मला असं वाटतं संकट पूर्णपणे अजूनही टळलेलं नाहीये, आणि अशा वेळेला आपण काय काय नवीन घेणार आहोत, शिकणार आहोत, आणि शिकलेल्यात काय करणार आहोत. इनफॅक्ट वेन आय वॉज जस्ट वंडरिंग, आम्ही मगाशी अनौपचारिक गप्पा मारतो, इन्फॉर्मल टॉक्स होत्या ऑफकोर्स, वेन वी स्पोक मेनी थिंग्स ऑन आवर मेडिकल प्रोफेशन, हाऊ द सोसायटी लुक्स ॲट इट अँड एव्हरीथिंग. तर मला असं वाटतं की आपल्याला या संपूर्ण कोरोनाने जे काही शिकवलं आहे त्या प्रत्येक गोष्टीचं कुठेतरी आपल्याला एक नोट घ्यावी लागेल की ईच अँड एव्हरी डिपार्टमेंटमध्ये आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आता एक सर्वात महत्त्वाचं एक्झाम्पल विच एव्हरीबडी ऑफ अस नोज, मे बी वी आर टॉकिंग नॉट ॲट अ ठाणे लेवल, परंतु आपल्या देशाच्या संदर्भातच आपण बोलू की व्हॉट इज आवर GDP स्पेंडिंग. आपण एवढे पैसे कमवतो, इट्स वन ऑफ द रिचेस्ट कंट्रीज बिफोर कोविड, अँड वी आर टॉकिंग ऑफ इंडिया बिकमिंग सुपर पॉवर. मला असं वाटतं की आपलं स्पेंडिंग ऑन हेल्थ केअर इज ॲब्सोल्युटली व्हेरी लो. आपण 2.5 ते 3% फक्त करतो, whereas countries like USA, for that matter Brazil also, is spending much more than India. इव्हन ब्रिक नेशन्स मध्ये सुद्धा आपला नंबर शेवटचा आहे. 158 देशांमध्ये आपला नंबर 129 आहे. दॅट इज अ लो स्पेंडिंग दॅट वी आर डुईंग. आय थिंक वी हॅव टू स्पेंड मोर ऑन हेल्थ. आपण चायनाचा सतत उल्लेख करतो आणि चायना इज नोन फॉर नॉट गिव्हिंग द राईट इन्फॉर्मेशन, परंतु देर वॉज वन स्टॅटिस्टिक्स अवेलेबल ऑन द गुगल that they have around 60 beds per 10,000 population, whereas we are having just 8 beds. 8 पट फरक आहे, 8 times. आणि आपल्यापेक्षा काय त्यांची लोकसंख्या काय एवढी 8 पट जास्त वगैरे नाहीये, परंतु then too I think this is one of the areas where we have to increase number of beds. Physicians, we are having hardly I think 7 or something, and they are having 26 per 1,000. म्हणजे चायनाकडनं जर काही घ्यायचं असेल तर मला असं वाटतं हे घेऊया, बाकी काय त्यांचं घ्यायची गरज नाही. आपण व्हायरस घेतला हेच खूप झालेलं आहे. इनफॅक्ट मला मगाशी मी वाचवतो गमतीने, मला म्हणलं की त्यांनी आपल्याला व्हायरस दिला पण आपण त्यांना कोटणीस दिला होता हे ते विसरले. डॉक्टर कोटणीसांचे इफ यू विजिट चायना ॲज अ टुरिस्ट, आय हॅव सीन इट. देर इज हिज स्टॅच्यू, देर इज अ मेडिकल कॉलेज इन हिज नेम.
there are schools in his name, there is a road in his name. So they admire him to that extent. पण शेवटी कसं आहे की जेव्हा इट कम्स टू ग्लोबल वॉरफेअर या सगळ्या गोष्टी मागे पडतात. मला असं वाटतं की आपल्याला हेल्थच्या संदर्भात अजूनही म्हणजे आम्ही सुद्धा जेव्हा मी ह्या विषयावर लिहितो, अग्रलेखात लिहितो, तुमच्या हॉस्पिटल टीका पण मी केलेली आहे आणि आमची चर्चा पण झालेली आहे. पण दॅट वॉज नॉट आउट ऑफ एनी पर्सनल अजेंडा ऑर एनिथिंग, ओनली दॅट समथिंग गुड शुड हॅपन विथ द सिटी ऑफ ठाणे. आणि एवढा मोठा आपण जर एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट जर केलेली आहे, एवढी मोठा इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलेला आहे, तर आय थिंक आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने लोकांना कशी सेवा देता येईल ती पाहायला पाहिजे. आता मी जे बोललो होतो आणि डॉक्टर माळगावकरांना मी सांगितलं होतं की मी काही गोष्टी बोलेन आणि आय थिंक आय बेग युअर पार्डन फॉर दॅट राईट इन द बिगिनिंग, बिकॉज देर आर सम यंग डॉक्टर्स वेअर इन्फॉर्मली आय हॅव डिस्कस दिस थिंग विथ सुहास मेनी टाइम्स. मिस्टर केळकर, माळगावकर साहेबांशी परवा माझी ओळख झाली, फोनवरनच बोलायचो, तेव्हा या गोष्टींचं हे झालं की ज्याच्या नावावर तुम्ही शपथ घेता, जेव्हा तुम्ही डॉक्टर होता त्यांनी असं म्हटलेलं आहे की तोच पेशंट बरा होतो हू बिलीव्स द डॉक्टर. दॅट बिलीफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड वेन डज दिस बिलीफ कम? द बिलीफ कम्स ओनली वेन यू हॅव कॉन्फिडन्स इन द डॉक्टर. अँड वेन डज द कॉन्फिडन्स कम? When the communication network between the patient and the doctor is perfectly okay. Unfortunately, as a journalist, म्हणून म्हटलं की people will may differ with me, पण मला असं वाटतं की those who are young and still going to make a big career for next maybe 5 decades or whatever it is, they should focus themselves on this very, आपण म्हणतो ना की strengths and weaknesses. तर weakness कुठचा जर असेल, आणि प्रोटोकॉल बद्दल आपण सगळेजण खूप चर्चा केली. आपण जवळजवळ 8 महिने झाले प्रोटोकॉल. हा म्हणतो वाफ घ्या, तो म्हणतो काढा प्या, तो म्हणतो काढा पिऊन का उपयोग होणार नाही, हा म्हणतो वाफ घेऊन का उपयोग होणार नाही. पीपल गॉट कन्फ्युज्ड. तर कुठेतरी एका प्लॅटफॉर्मवर सगळ्यांनी यायला पाहिजे होतं मेडिकल फ्रॅटर्निटीनी. त्या पद्धतीची पण काही प्रोसेस आता सुरू होणं अत्यंत आवश्यक आहे. मी माळगावकर साहेबांशी बोललो की लेट अस सेट एन एक्झाम्पल इन ठाणे, की आम्ही ह्या पद्धतीचा तुम्हाला एक रोड मॅप करून देतो. आणि वी हॅव ऑल द राईट, वी हॅव मॉरल राईट, बिकॉज वी हॅव प्रूव्ड आवर वर्थ. वी हॅव नॉट लेट पीपल डाय. देयर वॉज कोमॉर्बिडिटी अँड ऑल दोज थिंग्स इन दॅट. परंतु एक सर्वात महत्वाची गोष्ट जी नवीन डॉक्टर्सनी केली पाहिजे, ते शुड हॅव अ गुड कम्युनिकेशन नेटवर्क विथ द पेशंट. दोज प्रेझेंट इयर मे बी 50चे जे आता असतील माझ्यासमोर, दे विल ॲग्री विथ माय पॉईंट ऑफ व्ह्यू की तुम्ही जर कुठच्या डॉक्टरकडे एकेकाळी गेलात की पोटात दुखतंय तुमच्या, तर त्याचं रिॲक्शन अशी असायची, अरे पोटातच दुखत्यांना काय 4 लाडू जास्ती खाल्ले काय जास्ती काय खाल्लं का वगैरे. सो इनडायरेक्टली यूज टू विन युअर कॉन्फिडन्स इन द प्रोसेस अँड देन गिव्ह यू द मेडिसिन. अँड आय बिलीव्ह दॅट मोस्ट ऑफ द इलनेसेस आर सायकोसोमॅटिक. तुमच्या ब्रेनला पहिल्यांदा ते ट्रिगर करतात की दे मेक यू पॉझिटिव्ह अँड देन दे गिव्ह यू द मेडिसिन अँड द मेडिसिन ॲक्च्युअल हॅज इट्स इफेक्ट. आता उलट होत आहे. म्हणून म्हटलं ना की मी एखाद वेळेला माझं चुकत असेल तर मला माफ करा तुम्ही, की मी हा मेडिकलचा माणूस नाही, पण हा असं का बोलतो, पण देन आय हॅव टू स्पीक ॲज अ लेमॅन. आता जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि जर पेशंटला घेऊन गेलात, पोटात दुखतंय, अरे बापरे किती दिवस झाले, मग तुम्हाला सोनोग्राफी करावी लागेल. यु नो द प्रोसेस स्टार्ट्स. आय ॲग्री की मेडिकल नॉलेज, मेडिकल हे सगळं आता खूप पुढे गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या कराव्या लागतात. मे बी नंतर लिगल केसेस पण होतात, डॉक्टर्सना पण त्रास होतो त्याचा, म्हणून या सगळ्या काळजी घेत असेल. पण डाऊन द लाईन त्या पेशंटला आपण क्लिनिकली तपासत असताना त्याच्या इमोशनल क्वोशंटला पण आपण एक कुठेतरी आव्हान केलं पाहिजे. ते मला असं वाटतं कुठेतरी होत नाहीये, आणि ते जर चांगलं कम्युनिकेशन असेल तरच ते होऊ शकेल. त्यामुळे प्लीज सी टू इट दॅट वेन एव्हर अ पेशंट कम्स टू यू, डोंट ट्रीट हिम लाईक अ पेशंट, ट्रीट हिम ॲज अ ह्युमन बिंग इन द फर्स्ट प्लेस. मे बी माझं बोलणं जे आहे ते काही जण म्हटलं की यांना बोलायला सोपं आहे, माझ्याकडे तर पेशंटची बाहेर रांग असते, मला 4 तासात 100 पेशंट बघायचे आहेत, मी प्रत्येकाचं जर अशी चौकशी करत गेलो तर कसं होईल. पण मला असं वाटतं की त्याचं सक्सेस रेट आहे ना, हा डेफिनेटली जास्ती असेल. आणि ऑल दोज डॉक्टर्स including, see the way Malagaonkar was speaking, they are the doctors whom I'm talking of. Suhas Kulkarni, whenever you go to his hospital, he will never talk about the illness first.
he will just make you very comfortable, and I think that is the right approach. आणि तो मला असं वाटतं पॅन्डेमिक हॅज गिव्हन अस द बिगेस्ट लेसन दॅट हाऊ यू ॲक्च्युअली डील अँड एन्काउंटर अ पेशंट व्हेन ही कम्स टू यू. देर इज असं कुठेतरी मी वाचलं होतं, अँड वन डॉक्टर फ्रॉम ज्युपिटर ऑल्सो ॲग्रीड टू दिस पॉईंट ऑफ व्ह्यू, that when I said that this communication, why it is so weak between patient and हे कसं काय असं, there are reasons which are also very true. But त्यांनी एक गोष्ट सांगितली ती अशी की there is a course, and I don't know whether it is in India, की तुम्ही जेव्हा वायवा देता तेव्हा तुमच्या एका काहीतरी शेवटच्या परीक्षा वेळेला if at all you have to break a news to the patient or to his relatives that your patient is terminally ill, is not going to live longer, how are you going to tell that thing to the patient or his relatives? हा सुद्धा एक प्रश्न विचारला जातो आणि त्या डॉक्टरची परीक्षा घेतली जाते की हाऊ इज गोइंग टू ब्रेक द न्यूज. मला माहित नाही इंडियात ते आहे की नाही, परंतु जर नसेल तर ते असायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण की फॅमिली डॉक्टर कन्सेप्ट गेला, त्यानंतर आता आपण इथे इथपर्यंत आलो, सुपर स्पेशलायझेशन अँड एव्हरीथिंग. परंतु त्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेतरी आपण आपल्या ज्या बेसिक ज्या होत्या डॉक्टरकडे बघायची जी पद्धत होती, किंवा समाज डॉक्टरकडे ज्या पद्धतीने बघवता, डॉक्टर समाजाकडे ज्या पद्धतीने बघवता. आज मला वाटतं कोणीतरी लिहिलंय, डॉक्टर ओक का मला वाटतं आपले हे डायबिटीसचे डॉक्टर दीक्षित, आय थिंक ही हॅज रिटन अन आर्टिकल की सेवाभाव जो आहे तो सेवाभाव त्याची हे मात्रा वाढली पाहिजे. सी नाउ टॉकिंग on a platform of this kind where you have invited me, given me a bouquet, and I am teaching you something, that is not my intention. I am not teaching you. It's an informal talk, and which I had taken the permission of Mr. Kelkar की आपल्याला असं काही बोलता येईल का, let us have a dialogue की बाबा आपल्याला कुठे कुठे काय काय, everybody will have his own point of view and that has to be respected. Because you as working in the hospital ओव्हरनाईट मेनी टाइम्स, 3 दिवस तुम्ही लोक घरी गेलेले नाहीत, माहिती आहे आम्हाला. वी हॅव प्रिंटेड दोज न्यूज, वी हॅव मेड लॉट ऑफ हिरोज. ॲज फार एज ठाणे वैभव इज कन्सर्न, वी वेंट टू हॉस्पिटल्स वेअर वी फेलिसिटेटेड लॉट ऑफ वॉर्ड बॉयज अँड नर्सेस ऑल्सो. म्हणजे डॉक्टर्सपेक्षा आम्ही त्यांचं केलं, आणि त्या डॉक्टरने सांगितलं की आमच्या ह्या लोकांचा स्टाफचा तुम्ही सत्कार करा. तर आम्ही वी हॅड गॉन देअर अँड डन ऑल दोज काइंड ऑफ थिंग्स. तो म्हणून मला असं वाटतं की आपण सगळे एकत्र येऊन या पद्धतीने आपण जर काम केलं तर आय थिंक वी कॅन सी अ मच बेटर फ्युचर. मागे एक असाच विषय झाला की एव्हरीबडी वॉज टॉकिंग ऑफ धारावी पॅटर्न. सो आय टेलिफोन आवर म्युनिसिपल कमिशनर अँड सेड, सर मुमरा पैटर्न भी है, लेट अस गो एंड सर्च व्हाट एक्झॅक्टली इज हॅपनिंग इन मुमरा, अँड मुमरा पैटर्न कॅन ऑल्सो बी मार्केटेड. कारण अनफॉर्च्युनेटली आता मार्केट करावं लागतं. व्हॉट एव्हर गुड थॉट्स, गुड कन्सेप्ट्स, यू हॅव टू मार्केट देम. अनलेस अंटिल यू डोंट मार्केट देम, नोबडी इज गोइंग टू लिसन टू यू. सो दीज आर थिंग्स. ठाण्यामध्ये काही कमी नाही आहे. वी हॅव एक्सलंट डॉक्टर्स, वी हॅव एक्सलंट नर्सेस, वी हॅव एक्सलंट वॉर्ड बॉईज. अतिशय सेल्फलेस सर्व्हिस करणारे लोक आपल्याकडे आहेत, आणि अशा लोकांबरोबर आपण इथे राहतोय. अँड दॅट इज परहॅप्स द रिझन वाय दॅट ठाण्याची आजची जर आपण एक लोकसंख्या पाहिली तर वी आर अराउंड 26 lakhs टुडे. अँड टुडे मतलब एक तासापूर्वी द फिगर दॅट केम टू मी, आय थिंक इट शोज दॅट वी आर हॅव्हिंग अराउंड 980 पॉझिटिव्ह पेशंट्स ओनली. सो इन द पॉप्युलेशन ऑफ 26 lakhs वी आर हॅव्हिंग 980 पेशंट्स, आउट ऑफ विच almost 350 are home quarantined. So around 550 are in the hospitals. But 26 lakhs मधून 550 किंवा 350, I think these are the figures which give lot of positivity, and we have to keep on spreading the positivity which you people have been doing. I took my vaccine doses here only, and I could see की ज्या पद्धतीचं एक प्रोफेशनलिझम हॉस्पिटलमध्ये असायला पाहिजे होतं ते होतं. अँड आय विल कॉंग्रॅच्युलेट मिस्टर केळकर फॉर दॅट. देर वॉज ॲब्सोल्युटली नो issue. I came with my old mother. We left this place within 40 minutes. And I think that is a success. How a system can be built, which you people have built. It's a teamwork, as Malgaonkar said. And I wish all the doctors all the best. Continue carrying the good work. आपल्याला गेल्या वर्षीच्या नॅशनल डॉक्टर्स डे आणि आजच्या नॅशनल डॉक्टर्स डे याच्यामध्ये पुलाखालनं बरंच पाणी गेलेलं आहे. वी हॅव लर्न लॉट ऑफ लेसन्स फ्रॉम
the entire year, like whatever that happened, first wave, second wave, ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर नाही, काय 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 तुमचे सगळे इश्यूज आपल्याला सगळ्यांना आता तोंडपाठ झालेत. परंतु मला असं वाटतं की कुठेतरी देर इज ऑलवेज अ रे ऑफ होप, अँड दिस रे ऑफ होप आपण जो जपला, ते जर आपण किरण जपलं, तर मला असं वाटतं आपल्याकडे सतत आनंद आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण राहू शकतं, जे आज ठाण्यामध्ये आहे. वी शुड थँक गॉड, थँक द डॉक्टर्स, एव्हरीबडी who are actually creating a very good scenario as far as the COVID is concerned, and I'm very confident that one day we will defeat this. किती म्युटंट्स आले, मग अशी डॉक्टर सांगत होते मला की म्युटंट्स येणार जाणार, त्याची जी ॲग्रेशन आहे, जसं जो आक्रमकपणा आहे, तो कमी कमी होत जाणार. अँड आय थिंक ऑन दिस पॉझिटिव्ह नोट वी शुड टेक सम मेसेज फ्रॉम दिस डॉक्टर्स डे. अगेन एक संकल्प सोडा म्हणतात, वी शुड रिझॉल्व की आपण ह्याच्यापेक्षा गेल्या वर्षीपेक्षा आणखीन चांगलं काम करू. कोणी आपला सत्कार करू नये. माय कॉन्शियस इज दॅट आय एम लिव्ड अप टू द प्रॉमिस दॅट मी जे काय शपथ घेतली होती, त्या शपथेला मी जागलो, आणि ते तुम्ही सगळ्यांनी केलं. त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो, आणि आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर.